नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत नवीन परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 2025 मधली. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील यासाठी सुरू झालेले आहेत. पाहू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे. याच ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, फोटो तुमचा अपलोड करायचा आहे, ऑनलाईनच फी तुम्हाला भरायची आहे. तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे. तर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. कशा पद्धतीची ही जाहिरात आलेली आहे त्याबद्दलची माहिती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून पाहू शकता तुम्ही. पात्रता, परीक्षा कशी होणार आहे अशी संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहता येणार आहे. मित्रांनो, सध्याच्या रेल्वे पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेमधील प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल, सध्या मित्रांनो 32,000 पदांची गट ड पदांची जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 7,000 ते 8,000 जागा आहेत आणि 10वी पासवरती तुम्हाला यासाठी अप्लाय करता येणार आहे. 23 जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज देखील चालू होणार आहेत. तर तुम्हाला मित्रांनो या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका संच पाहिजे. मागचे प्रश्न जे आहेत मित्रांनो, पुढील परीक्षेमध्ये बरेचसे रिपीट होत असतात आणि मराठीमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला तयारी करण्यासाठी एकमेव असं भारतीय रेल्वे बोर्ड्सद्वारे घेण्यात येणाऱ्या ज्या पण संपूर्ण परीक्षा आहेत रेल्वेच्या, त्यासाठी उपयोगी एकमेव असं मराठी भाषेमधील मित्रांनो हे पुस्तक जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांनी केलेलं आहे. ह्या पुस्तकामध्ये मित्रांनो मराठी भाषेमधील ओरिजिनल जशाच तशा प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये रेल्वे भरती ग्रुप डी ची प्रश्नपत्रिका आहे, रेल्वे भरती NTPC ची प्रश्नपत्रिका आहे, रेल्वे भरती ALP नॉन टेक्निकलची प्रश्नपत्रिका आहे, रेल्वे भरती RPF SI ची देखील प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वन लाइनर जे प्रश्न असतात, प्रश्नपत्रिका जशाच तशा असतात मराठी भाषेमधून ओरिजिनल, त्या जशाच तशा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. ग्रुप डी चीच परीक्षा नाही तर इतर येणाऱ्या भविष्यामधील रेल्वेच्या ज्या पण परीक्षा असतील मित्रांनो मराठी भाषेमधून होणाऱ्या संपूर्ण त्यासाठी तुम्हाला हे पुस्तक उपयोगी असणार आहे. हे पुस्तक मित्रांनो सध्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. द्वितीय आवृत्तीची 2025 ची नवीन आलेली आहे किंवा ऑनलाईन देखील कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे पुस्तक पाहायला भेटेल. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं रेल्वे भरती बोर्ड RRB मराठी भाषेमधील प्रश्नपत्रिका संच, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सध्या हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत, ज्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावली जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो पद जे भरलं जात आहे क्लर्कचं पद आहे. लिपिक पदासाठी 129 जागांसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो सिलेक्शनसाठी 124 जागा असणार आहेत आणि वेटिंगसाठी 31 जागा ठेवल्या जाणार आहेत आणि 4% रिझर्व फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी ज्यामध्ये 5 जागा असणार आहेत. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला परमनंट पद असणार आहे. पेमेंट हा S10 लेवल श्रेणीनुसार असणार आहे. 29,200 ते 92,300 इतका पेमेंट असणार आहे. प्लस ॲज पर रूलनुसार तुम्हाला सर्व भत्ते देखील भेटणार आहेत. तर खूप चांगल्या पद्धतीचा पेमेंट या ठिकाणी असणार आहे. क्लर्क तुम्हाला व्हायचं असेल तर खूप मोठी अशी या ठिकाणी ही जाहिरात आहे 2025 मधली 129 पदांची. बघा, आता जिल्हा न्यायालय पदभरती जी होती त्याच्यामध्ये 3,000 4,000 अशा जागा होत्या, परंतु ही हायकोर्ट ऑफ बॉम्बेमध्ये डायरेक्टली बॉम्बे ज्युडिशरी अंतर्गत या ठिकाणी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. त्यामुळे बॉम्बे हायकोर्टमध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे. त्याच ठिकाणी आता जिल्ह्यानुसार अजून 2025च्या नवीन जाहिराती आलेल्या नाहीत जिल्हा न्यायालयाच्या. ही सध्या हायकोर्ट ऑफ बॉम्बेची जाहिरात आलेली आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे बघा. स्क्रीनिंग टेस्ट होईल तुमची, त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होईल आणि वैवा ओक ह्या टेस्ट होतील तुमच्या. तर ह्या पद्धतीची मित्रांनो प्रोसेस असणार आहे. मग याच्यासाठी मित्रांनो एलिजिबिलिटी काय असणार आहे, पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर बघा, तुमचं वय जे आहे ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत असेल. त्यानंतर जे राखीव प्रवर्ग आहेत ज्याच्यामध्ये SC त्याचबरोबर ST असतील, OBC कॅन्डिडेट असतील, त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्यासोबत हायकोर्टचे किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे असतील प्रॉपर चॅनलनं अप्लाय करतील त्यांच्यासाठी कुठलंही नो एज लिमिट आहे, 18 ते नो एज लिमिट अशा पद्धतीने. त्यानंतर क्वालिफिकेशन जर आपण बघितलं मित्रांनो, कुठल्याही शाखेची डिग्री त्यांनी मागितलेली आहे. लॉ डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्रेफरन्स जास्त असेल, परंतु कोणत्याही शाखेची डिग्री तुम्ही घेतले तर अप्लाय करू शकतात. त्याचसोबत मात्र तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो इंग्लिश टायपिंग तुमची फक्त त्यांनी मागितलेले 40 WPM ची वर्ड पर मिनिटची. फक्त इंग्लिश टायपिंग जरी तुमच्याकडे असेल, बेसिक कोर्स तुम्ही इंग्लिशचा केलेला आहे 40चा, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यासोबत त्यांनी म्हटलंय मस्ट प्रोसेस कॉम्प्युटर सर्टिफिकेट प्रोफिशियन्सी इन ऑपरेशन, वर्ड प्रोसेस असेल, विंडोज असेल, MS ऑफिस, MS वर्ड याच्यामधून मित्रांनो तुमचं एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जसं की
की MSc असेल, त्यानंतर बघा जसं की या ठिकाणी भरपूर सारे कोर्सेसची नावं त्यांनी दिलेली आहेत. NIC असेल, त्यानंतर SSI असेल, बोस्टन असेल, CEDIT असेल, NIIT असेल, CDAC असेल किंवा MSCIT असेल. तुमचा जो कोर्स आहे कॉम्प्युटर कोर्स तो असणं मात्र या ठिकाणी गरजेचं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यासोबत बघा याच्यामध्ये बाकी सर्व अजून तुम्हाला कंडिशन्स त्यांनी दिलेले आहेत. याच्यामध्ये मग तुम्हाला बाकी सर्व वाचायचे आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. द रजिस्ट्रेशन फीज 100 शुल बी पेड ऑनलाईन मोड ओनली. फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला या ठिकाणी काय असणार आहे, फीज असणार आहे. तुमची या ठिकाणी काय केली जाणार आहे, निवड यादी लावली जाणार आहे. तर आफ्टर पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफिशियल वेबसाईट द बॉम्बे हायकोर्ट शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट शाल पे सम ऑफ 400 टुवर्ड्स एक्झामिनेशन फीज. त्यानंतर तुमची एक्झाम फी घेतली जाईल किती, 400 रुपये. आत्ता तुम्हाला फक्त 100 रुपये फक्त फॉर्म फीज भरायची, नंतर एक्झाम फी तुमची घेतली जाईल. फॉर्म फी तुम्हाला SBI कलेक्ट याद्वारे भरायची आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण लिंक ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला त्यांनी दिलेली आहेत. बघू शकता हा फॉर्म आहे. इथून क्लर्कची पोस्ट सिलेक्ट करायचे, नाव वगैरे सर्व टाकायचे, तुमचं बाकी सर्व डिटेल्स या ठिकाणावरून भरायचे आहेत. SBI कलेक्टची देखील इथं लिंक तुम्हाला दिलेली आहे. त्याचा फक्त या ठिकाणी SBI कलेक्ट रेफरन्स नंबर तुम्हाला टाकायचा आहे फी भरल्याचा. त्याच्यानंतर त्या या ठिकाणी तुमची फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आणि तुम्हाला आय ॲग्री करून हा फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे. आणि त्यासोबत कॅरेक्टर सर्टिफिकेटचं देखील फॉर्मॅट दिलेलं आहे, परंतु तिथे अपलोड करायचं ऑप्शन मात्र नाही आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं भरायचं आहे त्याची प्रोसिजर देखील त्यांनी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 22 जानेवारीपासून 5 फेब्रुवारी 2025पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत या ठिकाणी भरता येणार आहे. त्याची लिंक खुली असणार आहे. आणि फोटो सिग्नेचर कसे अपलोड करायचे, त्याचे क्रायटेरिया काय काय त्याबद्दलची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. मग आता बघा तुमची ज्यावेळेस या ठिकाणी शॉर्टलिस्टमध्ये तुम्ही याल तर तुम्हाला एक्झामिनेशन फी भरायची आहे. त्यानंतर तुमची एक्झाम घेतली जाईल, स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाईल, ज्यामध्ये 1 तासाची एक्झाम असेल 90 मार्कासाठी. बघा काय काय तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातील. मराठी 10 मार्कासाठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, अर्थमॅटिक आणि कॉम्प्युटरवरती प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर टायपिंग टेस्ट तुमची होईल 20 मार्काची, 10 मिनिटाचं ड्युरेशन असेल. मिनिमम पासिंग मार्क्स 10 असतील. टायपिंग पॅसेज कंटेनिंग 400 वर्ड्समध्ये या ठिकाणी असणार आहेत. ही इंग्लिश टायपिंग तुमची होणार आहे फक्त. त्यानंतर या ठिकाणी वायवा वोक होईल 40 मार्काचा. अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी हे तुमचे 90 मार्क्स, त्याचबरोबर हे 20 मार्क आणि हे 40 मार्क याच्यावरती तुमची सिलेक्शन या ठिकाणी असेल. मराठीमध्ये काय विचारलं जाईल त्याचा डिटेल सिलेबस त्यांनी दिलेला आहे. इंग्लिशमधला देखील सिलेबस दिलेला आहे, तुम्हाला ह्या PDF फाईलमध्ये पाहायला भेटेल. इंग्लिश टायपिंग विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर ओनली. कॉम्प्युटरवरती टायपिंग तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. अशा पद्धतीची ही संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी. याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत वगैरे संपूर्ण डिटेल्समध्ये अजून तुम्हाला माहिती पाहायला भेटेल. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो PDF फाईलची किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.